नमस्कार. आज आपण बटाटा वडा व सिक्रेट चटणी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: बटाटे, कढीपत्ता, लसूण, अद्रक, सोडा, हिंग, हळद, मीठ, ओवा, मोहरी, जिरे, कोथिंबीर, मिरच्या आणि बेसन. आता मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते कापून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये मी पाणी घेतलेले आहे. कुकरमध्ये अशा प्रकारे डबा ठेवून त्याच्यामध्ये बटाटे असे ठेवायचे आहे. डबा बुडेल इतकेच पाणी ठेवायचे आहे. असे केल्याने बटाटे जास्त गाळ होत नाही. आता याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, 10-12 लसणीच्या पाकळ्या घेऊन याचे वाटण करायचे आहे. बटाटे थंड झालेले आहेत. आता सोलून त्याला मॅश करून घ्यायचे आहे. गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकायचे आहे. तेल गरम झाले की मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहे. चांगले परतून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये 20-25 कढीपत्त्याची पाने कापून घ्यायची आहे व परतून घ्यायचे आहेत. आता आपण वाटण केलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊया व परतून घेऊया. हे परतल्यानंतर परतून घेऊया. हे परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचे आहे. चांगले परतून घ्यायचे आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आहे. संपूर्ण भाजीसाठी हे मीठ टाकलेले आहे. त्याच्यामुळे भाजीला चव छान येते. आता आपण ह्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकायचे आहे. हे बटाटे जास्त मॅश करायचे नाही, थोडेसे चंक्स ठेवायचे आहे. बटाट्याचे साल आहे, इग्नोर करा. आता आपण हे सर्व मॅश करून घ्यायचे आहे. हे पूर्णपणे मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर टाकायची आहे. आता गॅस बंद करून हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण थंड करायला ठेवायचे आहे. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तोपर्यंत आपण एक बेटर तयार करूया. ह्याच्यामध्ये 2 वाट्या बेसन, हिंग, हळद, सोडा, मीठ टाकलेले आहेत. आता हे मिक्स करून घ्यायचे आहे व थोडे थोडे पाणी टाकून ह्याचे बेटर तयार करून घ्यायचे आहे. जास्त पातळही करायचे नाही, जास्त घट्टही करायचे नाही. हे पहा, असे पाहिजे. मी बटाट्याचे वडे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे करायचे आहे. आता हे वडे बेटर मध्ये घोळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता तेल गरम झालेले आहेत. आता अशा प्रकारे आपण हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. कढईमध्ये जितकी जागा आहे तितकेच तुम्ही वडे सोडू शकता. आता हे वडे होतात तोपर्यंत आपण एक सिक्रेट चटणी करूया. मी हे वड्यांचा चुरा घेतलेला आहे 1 वाटी. 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आता ह्याचे आपण वाटण करून घेऊया. पहा, चटणी तयार आहे. आपण सर्व करूया. बटाटा वडा सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.